माझ्याबद्दल अडचण येऊ शकत होती, त्याच्या धमक्या येत होत्या. त्यामुळे मी त्यांच्याकरता थोडंसं मागं आलेलो. पण मी एक पाऊल मागं ह्याच्याकरता घेतले की पुढच्या काळात मला मोठी उडी मारायची, हे पण लक्षात घ्या. तुमच्या अजून कोणी बाबा तुमच्याबरोबर अजून कोणी अर्ज मागं घेतले? माझा सहकारी चेतन फाले, तो बिचारा ना इतके दिवस मला साथ देत होता. खरं तर आम्ही दोघं एकत्र इलेक्शन लढवणार होतो, पण दादांनी सांगितलं की चेतन फाले पण हा युवक कार्यकर्ता आहे, ह्यानी इतक्या चांगल्या पद्धतीने त्याच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा त्या भागामध्ये काम केलं होतं, तर त्याला पुढच्या काळात चांगल्या संधी ह्याला मिळावी अशी मी दादांना विनंती केली. खरं तर आम्ही अपक्ष दोघंही निवडणूक 100% काढली. तालुक्याचा आज एक बाबा कंदारे हा कामाचा माणूस म्हणून पाहण्याची भूमिका तालुक्याची होती. आज तालुक्यामधनं ज्यांनी अपक्ष जे फॉर्म भरले होते तेही आज बाबा कंदारेवरती अवलंबून होते. आज बाबा कंदारेंनी फॉर्म मागे घेतला. सर बरोबर आहे, कामाचा माणूस म्हणून, पण कामाच्या माणसालाच खाली बसवला गेला. ही खंत आहे पब्लिकच्या मनामध्ये, संपूर्ण जनतेमध्ये रोष येतो की या कामाच्या माणसाला. मला तर सर आवर्जून सांगायचं आहे, माहीत जर इथं मला उमेदवारी असते, मी निवडून आलो असतो ना, तर मुळशी तालुका पुढच्या 25 वर्षात काय पाहिजे, पाणी, रस्ते, लाईट किंवा डेव्हलपमेंट काय पाहिजे, ह्याच्यावर मी काम, व्हिजन, ह्याच्यावर मला काम करायचं होतं. त्याच्यापासून मला कुठंतरी थांबवलं जाते असं मला वाटतं. आणि कोणाचं तरी मला ते पुढच्या काळात हा त्यांचा कॉम्पिटिटर म्हणजे त्यांचा प्रतिस्पर्धा होऊ शकतो का, त्याकरता ह्याच्यातनं मुख्य ह्याच्यातनं बाजूला काढण्याचा प्रयत्न केला जातो. पण लक्षात ठेवा, जनता आहे ना सगळं जाणून असते, जनतेच्या मनातनं मी कधीच बाजूला जाणार नाही. अजितदादांनी तुम्हाला वादा दिला होता तुमच्यावरती अन्याय होणार नाही, आणि त्याच वाद्याच्या अनुषंगाने तुम्ही सांगितलं होतं आम्हाला की मी लढणार आहे. आज काय असं झालं की तुम्ही फॉर्म मागे घेता? त्या दिवशी त्यांनी सांगितलं की मिनगळत असताना सचिन आमराळे होता, हे राजा डामाले होता, यशवंत होता, सगळे बरोबर होतं, अजून प्रकाश होता, नाना पासलकर होते. मी दादाला म्हणलं फॉर्म भरू का दादा? अरे भर रे. सचिनला विचारलं, सचिन म्हणला मी आमराळे, मी दादा फॉर्म नाही, तू नको भरू, बाबा तू भर. बाबा तुझ्या अन्याय होणार नाही. आणि काल 20-25 लोक दादांकडे गेली, मी पाठवली नव्हती. त्यांनी विचारलं दादा बाबाचा फॉर्म काय झाला, दिला का नाही बी फॉर्म? दादा म्हणले मी त्यांना सांगितलं होतं द्यायला, बाबाला थांबायला नव्हतं सांगितलं, मीच त्याला अर्ज भरायला लावला होता. पण सूत्रांकडनं मिळालेल्या माहितीनुसार की तुम्हाला 2 महिने अगोदरच कल्पना दिली होती काय की तुमचं एबी फॉर्म तुम्हाला मिळणार नाही म्हणून, ही गोष्ट खरी का? सूत्रांच्या माहिती करता तर मला माहिती आहे की अनावखा माणूस जेव्हा आला ना तेव्हाच तो माझं तिकीट कट करण्याकरता त्याला आणलेला आहे, तो समाजात नसलेला माणूस. हे काय एवढी मुळशीची दंत थोडी नाही आहे एवढी. ज्या 7 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी आणला आहे त्याला माझं तिकीट कट करण्याकरताच आणलं होतं, इतर कशाकरता नाही आणलेला.